बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा. प्रकरण 14. रंगराव आबा आपल्या फार्म हाऊसवर पेपर वाचत बसले होते. वातावरणात थंडी गायब होऊ पाहत होती. नादड थंडी नादड ऊन. त्यांच्या डोळ्यात आसवं गळायला लागली. घडी करत पेपर बाजूला ठेवला. चष्मा काढत डोळे हातरुमालावर पुसले. आराम खुर्चीत रेलत डोळे मिटत त्याने शांत पडणं पसंत केलं. कालच गणेशसोबत गंगाधररावांची मुलगी गार्गी घरी आलेली. सुभद्राजवळ भरभरून गप्पा मारत होती. मल्हारचं पूनमशी नाही जुळलं तरी गार्गीही सुंदर आहे व तिच्याशी जुळतंय म्हणून हायसं वाटत असतानाच कालचा प्रसंग डोळ्यांसमोर येताच त्यांना जबर धक्काच बसला. गणेश व गार्गीतलं बोलणं बसणं खटकत असताना सुभद्रा मात्र तिच्याशी भरभरून बोलत होती. गंगाधरराव ही 5 दिवसांपूर्वी येऊन गेलेले. काहीतरी वेगळंच शिस्त आहे. सुभद्रा, गंगाधरराव, गणेश व गार्गीत आपणास मात्र जाणून बुजून दूर ठेवलं जात आहे. खरंच माणूस पदावर असताना किती रव बसतो, पण निवृत्त होताच बाहेरचे लोक तर जाऊ द्या, पण घरातही अशी वागणूक मिळावी की आपणच त्या लायक नाही आहोत. किती किती कष्ट उपसला आपण. स्वतःच्या पायावर नोकरी, लग्न, प्रमोशन, घर, शेती हा सर्व व्याप वाढवला, पण आज आपल्या साम्राज्यात आपण खड्यासारखं बाजूला सरलं जातोय. आपल्या मल्हारला आपण नाही न्याय देऊ शकलो. पूनमच्या वेळी आपण खंबीर भूमिका घेतली असती तर सुभद्रेला शांत करत पूनम व मल्हारचं लग्न सहज शक्य होतं. पण सुभद्रेपुढं नेहमीप्रमाणेच हाय खाल्ली व तिनं जातकुळीवरून नकार देत गार्गीच पसंती दिली. पण आता तर आणखी वेगळंच शिजू पाहतंय. गार्गीची बदली नाशिकला काय होते, गणेश व गार्गी जवळ काय येतात, म्हणजे लहानपणापासून जे चालत आलं तेच पुन्हा पुन्हा एकदा मल्हारच्या हिश्श्यातलं गणेशला दिलं जाणार का? मल्हार, मी चुकलो. तुला स्वीकारायलाच नको होतं. निदान ज्या घरात गेला असता तिथं सुखी तरी राहिला असतास. किती सोसत आलास तू, आणि पुढेही सोसावंच लागेल की काय? अहो, झोप लागली का? तुम्हाला सदान कदा झोपच. कसली चिंता नाही की घरात पाहणं नाही. सुभद्रा जवळ येत रंगरावरावांना हलवत उठू लागली. नाही, पेपर वाचता वाचता डुलकी लागत होती की. का? काय झालं? गार्गीच्या वडिलांनी नकार दिलाय. कशाला? मल्हारला गार्गी द्यायला. आबा थरथरले. त्यांच्या छातीत दाब पडू लागला. हल्ली थोड्या थोड्या गोष्टींनीही दाब जाणवतो हे त्यांनाही कळत होतं. कदाचित आपण नको तेवढं कमावलं त्याचाच नियती दाब टाकत असेल. पण का? थरथरतच हाताने छाती चोळत ते मोठ्याने विचारू लागले. दुसरं काय कारण देतील? मागचं उट्ट काढत आहेत ते. म्हणे तुम्ही पूनमची जातकुळी काढली तर आम्हालाही मल्हारची जातकुळी पाहिली पाहिजे. पण मग एवढ्या दिवसांपासून होकार का देत होते? त्यांना मल्हारबाबत माहीत नव्हतंच, पण तुमच्या त्या देवट्यानं सांगितलं आणि मग विचका झाला. आता आपण जसं पाहत होतो तसंच त्यांनीही पाहिलं तर त्यात त्यांचं काय चुकलं? म्हणून सुरुवातीपासून सांगत होते की पुढे त्रास होईल हो, याला परत आश्रमात सोडा. पण नाही ऐकलं. बसा उत्तर देत व जातकुळी शोधत आता. सुभद्रावरून संतापू लागली. पण मग ती मुलगी काय येते? तुम्हाला नाही, पण मला नकार जिवारी लागला. मी गंगाधररावांना संभाजी नानामार्फत सुनावलंच. नाही मल्हार तर गणेशसाठी सुचवलं. ते तर नाहीच म्हणत होते, पण गणेश व गार्गी यांनीही समजावलं आणि मग गणेशला होकार दिलाय त्यांनी. रंगराव आबांना आता सारा प्रकार लक्षात आला. म्हणजे सुभद्रानं पूनमला तर मुद्दाम नकार दिलाच होता, तरी पूनम व तात्या मल्हारशी ठाम होते. पण पूनमनं वेड्या वेदांतला स्वीकारावं म्हणूनच
ही गार्गीमध्ये पडली असावी. पण आता पूनमचं भावाशी लग्न झालं आणि मग गार्गीनंही मल्हारला नाकारलं. मल्हार गणेश सोबत गार्गीला पाहताच किती वेदना होतील त्याला. शेवटी गणेशने आईचंच ऐकत आपल्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसलाच. त्यांना दरदरून घाम फुटला. सुभद्रा, निष्पाप जीवास जो जो दुखवेल त्याला इथंच भरावं लागेल. मला तर सर्वात आधी भरावं लागेल, कारण मीच त्याला दत्तक घेतलं. ते उठले व घरात आपल्या खोलीत आले व भूतकाळात शिरू लागले. त्यांना सारा डोहाचा तळ दिसू लागला. रंगराव शिंदे अहमदनगर जिल्ह्यात अकोल्यात कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी तलाठी म्हणून लागलेले. आई वडील नोकरी आधीच निपंकी करत निघून गेलेले. त्याने नगर जिल्ह्यातीलच गरीब घरातल्या सखूशी लग्न केलं. सखू साधी सरळ, सर्वांशी गोड बोलणारी. तिच्या सहवासात रंगराव एकदम आनंदाने राहू लागले. पण लग्नास 3 वर्षे पालटून व सर्व दवाखाने फिरत उपचार करून ही सखूस मूलबाळ होईना. माहेरी म्हातारी आईनंही तांत्रिक मांत्रिक केलं. रंगराव नगर नाशिक दवाखान्यात फिरवू लागले. पण एकच सूर, मूलबाळ होणं शक्य नाही. मग सखूनं नवऱ्यास दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला. पण रंगराव ऐकेनात. सरते शेवटी मूल दत्तक घ्यायचं ठरलं. दोघे बरंच फिरले, पण मूल हवं तसं मिळेना. ते नगरला अनाथ आश्रमात आले. आश्रमात त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मूल मिळेना. ते नाराज होत परतू लागले. तोच बाहेर येत त्यांना आश्रमातलाच एक माणूस थांबू लागला. साहेब, तुम्हास हवं तसं मूल आहे. माझ्यासोबत यावं लागेल. सखू आनंदानं तयार झाली. नगरपासून जवळच खेडेगावात तो त्याच्या घरी घेऊन गेला. साधं धाब्याचं घर. घरातली गरिबी लगेच डोळ्यात भरत होती. एका ठिकाणी एका वर्षाची 2 मुलं जमिनीवर टाकलेली. त्या माणसानं एकाच उचललं व सखूच्या हातात दिलं. लहानचं पोर सखूच्या हातात विसावलं. सखूनं नवऱ्यास पसंतीदर्शक खून केली. साहेब, महिन्यापूर्वीच एका जोडप्याचा. तो काही सांगणार तोच त्याला रंगरावाने मध्येच थांबवलं. आम्हास खोलात शिरून उगाच मनात जळमटे तयार होऊ द्यायची नाहीत. आम्हाला मूल आवडलं, बाकी त्याच्या गतकाळाशी काही घेणं देणं नाही आम्हाला. रंगरावानी व त्या माणसानंही कायदेशीर बाबी न करताच मुलास घेत निघाले. रंगरावानी लगेच ते गाव सोडलं. त्याने कुटुंब नाशिकला हलवलं. नंतर नाशिकलाच बदली करून आणली. मुलानं सखू व रंगराव यांच्या जीवनात रंग भरले. यानंतर 2 वर्षातच रंगरावाच्या भरल्या संसारास नजर लागली. सखू आईची तब्येत खालावली म्हणून पावसाळ्यात माहेरी आली. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी गाव. आई गेली. सखूला 15 दिवस माहेरीच थांबावं लागलं. ते राव आटोपलं. रंगरावही आलेले. त्याच रात्री घरात झोपेतच सखूस काहीतरी चावलं. अंधारात झोपेतून उठत शोधाशोध झाली. पण गाव डोंगराच्या पायथ्याशी, सर्वत्र जंगल व गवत मातलेलं. मरणाच्या पावसात घराच्या उभेला किडूक आला असावं. बिनबोभाट त्यानं त्याचं काम करत गवतात काढता पाय घेतला असावा. पण सखू, काही वेळातच सखूचं भान हरपलं. तोंडातून फेस सुरू झाला. रंगरावाने आक्रोश करत ओळखीनं गाडी केली व सखूला शहराकडे नेऊ लागली. पण वाटेतच सखूनं मल्हार व रंगरावास सोडत दम टाकला. लोकांचं काय काहीही बोलतात. जगाच्या तोंडाला झाकण नसतं. कुणी म्हणे तिची आई तशीच होती. तीच घेऊन गेली सखूला. पण तिथून मल्हारचं आईचं छत्र पुन्हा हरपलं. रंगरावराव लहानशा 3 वर्षाच्या मल्हारला सांभाळत नोकरी करू लागले. 6 महिन्यातच मित्राच्या मतीनं मनमाडच्या सुभद्रेशी दुसरं लग्न झालं. सुभद्रेला आधी चांदवडजवळ दिलेली. तिलाही पहिल्या घरच्या मल्हारच्याच वयाचा एक मुलगा. लग्न करताना टाकल्या अटीत पहिल्या मुलासहित सुभद्रेस रंगरावांना स्वीकारावं लागलं. पुन्हा संसार सुरू झाला. मल्हार गणेशसहित आनंदानं 2-1 वर्षे गेली. मंजू जन्मास आलेली. मग सुभद्राबाई रंग दाखवू लागल्या. 2 वर्षात तिने रंगरावास काही हात घेतलं. मर्जी जिंकली. मग क्षुल्लक कारणावर खटके उडू लागले.
शेवट सकूचा उद्धार करण्यातच होई. वैरी निघून गेली आणि जंजाळ माझ्या माती लावून गेली. जायचंच होतं तर याला तरी का टाकून गेली. हे बोलताना मल्हारच्या पाठीत जोराचा धपाडा पडलेला असे. मल्हारचं वेदनेनं रडणं मग त्यात आणखीच भर घाले. सुभद्रे, जाणारी गेली, मग तिचा का उद्धार करते ग. गेली, पण हे लोडणं माझ्या गळ्यात अडकवून गेली ना. याला मी सुनं का सांभाळावं. रंगरावाची तळपायाची आग मस्तकात जाई. त्यांची झाकलेली एकच चूक त्यांना पश्चाताप करायला लावत होती. त्यांनी सुभद्रेशी लग्न करताना मल्हारला दत्तक घेतलंय हे सांगितलंच नव्हतं. सुभद्रेसहित सर्वांना मल्हार सकूचा मुलगा वाटे, म्हणून सुभद्रा सौती मत्सरपोटी मल्हारचा खार करी. अहो, मी काय म्हणते, त्या तिच्या लोणण्यास मी मुळीच सांभाळणार नाही. मग त्याला आता मी कुठं सोडू. संतापानं रंगरावराव व्यथित होत विचारू लागले. शहरात भरपूर हॉस्टेल्स आहेत, खुशाल पहिलीपासून हॉस्टेलला टाका. पण मला तो सहन होणार नाही. सुभद्रे, मुळीच नाही. तुला सहन करावाच लागेल, वागावंच लागेल. मीही गणेशला वागवत आहेच ना. तुम्ही माझ्या गणेशची तुलना त्याच्याशी का करत आहात. लग्नाआधीच वागायची अट मान्य केलीच का मग. रंगरावा सुभद्रेच्या युक्तिवादाचा संताप वाटे. त्याने आज पावे तो गणेशशी वागताना कधीच मनात क्लिमिश ठेवलं नव्हतं. लहान मुलांचा काय दोष, निरागस मुलांना का उगाच त्रास, म्हणून ते तिन्ही मुलांना सारख्याच नजरेने पाहत व तीच अपेक्षा सुभद्रेकडून करत. पण त्याबाबत त्यांचा भ्रम निराश होऊ लागला. मग घरात दररोज कटकटी होत. आत्ताशी ते तिकडे दुर्लक्ष करत चाल ढकल करत व ड्युटीवर निघून जात. मात्र ते गेल्यानंतर मग मल्हारवरच सारा संताप उतरे. कधी पोटात बारीक चिमटे घेतले जात, कधी हातात जी वस्तू लागली ती फेकली जाई. जेवण मुद्दाम उशिरा दिलं जाई. एकदा गणेशला जेवताना पाहताच मल्हारही त्याच्याच थाळीत जबरीनं बसला. गणेश थाळी उचलत दुसरीकडे गेला तसा मल्हारही त्याच्या मागे मागे जाऊ लागला. गणेशने भोकांड पसरलं. आवाज ऐकून पोळ्या लाटता लाटता हातातल्या लाटण्यासहित सुभद्रा आली. तिनं गणेशच्या थाळीतला मल्हारला हिसकावताना पाहिलं आणि जोरात लाटणे भिरकावलं. लाटण्यानं मल्हारच्या कपाळाचा वेध घेतला. रक्ताची चिरकांडी उडाली. रंगरावराव घरातून पळतच आले. त्यांनी संतापानं जोरात सुभद्रेच्या कानशिलात भडकावली व मल्हारला उचलत दवाखान्यात नेलं. 2 टाके घातले, घरी आणलं. तोवर गणेश मंजूची तयारी करत सुभद्रा रात्रीच्या रेल्वेनेच मनमाडला निघायची तयारी करू लागली. रंगराव संतापातच होते. त्यांनीही थांबवलं नाही. 8-10 दिवसानंतर नाईलाजानं तेच मनमाडला गेले व विनवत घेऊन आले. सुभद्रा माहेरात काहीच बोलली नाही, पण घरी येताच पुन्हा वाद उकरला. यापुढं त्या पिल्लास मी मुळीच सहन करणार नाही. मला ते नजरेसमोरही नको. रंगराव अक्षरशः रडकुंडीला येत कळवळले. सुभद्रे, जिला तू रान म्हणतेस तिचं पिल्लू नाहीच ग मल्हार. तरी तिनं त्याला 2 वर्षे वागलं, पण त्याच्या नशिबात तिची माया नसावीच म्हणून देवानं तिला नेली. म्हणजे? सुभद्रा संतापातच विचारू लागली. सखूला मूलबाळ झालं नव्हतं म्हणून आम्ही मल्हारला दत्तक घेतलं होतं. रंगराव आक्रंदले. सुभद्रा अविश्वास, आश्चर्य, विस्मयानं पाहू लागली. तिचं मन मानेना, कानानं काय ऐकतोय हेच ती स्वीकारेना. बराच वेळ शांतता. मग लग्नापासून हे का लपवून ठेवलं? सांगितलं वा लपवलं तरी कुणाला काय फरक पडणार. शिवाय कुणाचा त्यात काय लाभ हानी होणार होती. 8 दिवस सुभद्रा एकदम डोह शांत व्हावा तशी शांत झाली. तिच्या सवत मत्सरावरचा हा जबर घाव होता. मल्हारकडं पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलू पाहत होता. नवीन धारणा, आग्रह तयार होत होता. अहो ऐका ना. काय? मल्हारचे आई वडील, गाव, जात. सुभद्रे, दत्तक घेताना या गोष्टी आम्ही उकरल्या नाहीत तर तू का आता उकरते? त्यानं काय हासिल करणार तू?
अरे, म्हणजे आपल्या भरल्या घरात असं कोणालाही तुम्ही कसं राहू देणार? ज्याला ठेवलं त्याचा धर्म, जात, कुळ व कुळाचार तर पाहावा लागेल ना. रंगरावांना आता नवीन वादळ घोंगावतंय व आपणास त्याचा सामना करावा लागेल याची जाणीव झाली. त्यानंतर सुभद्रा त्यासाठी हात धुवून मागे लागली. अहो, हवं तर दोघेही त्या आश्रमात जाऊ व त्याच्याबाबत सारी माहिती मिळवू. सुभद्रे, मुळीच नाही. मला या असल्या फालतू गोष्टीत पडायचं नाही. तुम्हाला पडायचं नसेल पण मला तर हे पाहावंच लागेल ना. सुभद्रे, त्यानं हाती काय लागणार? समजा त्याची जात कुळ समजली तर मग त्याला तू घराबाहेर काढणार का? अहो, आधी चला तरी, पुढचा कशाला विचार करतात? पण मग तुला हे सारं करण्यात कोणतं समाधान आलं? तुम्हाला अक्कलच नाही. माझ्या गणेश मंजूसोबत कोण राहतंय हे तर मला शोधलंच पाहिजे. कदाचित त्या गोष्टीचा तुम्हाला फरक पडणार नाही, पण मला तर अवश्य पडतो. मला आधी सांग, जर मल्हार तर मी माझ्या घरात मुळीच ठेवणार नाही. रंगरावांना सुभद्रानं पुढचं विचारच दिलं नाही. मग तर सुभद्रा मुळीच जमणार नाही आश्रमात येण्याचं. तो कोण हे मला तर माहीत नाहीच. मला ते जाणून घेण्याचीही इच्छा नाही. पण लक्षात ठेव, तू ज्याला माझं घर म्हणतेस ते घर तुझ्या आधी त्याचंही आहे व श्वासात श्वास असेपर्यंत हा रंगराव त्याच्या सकूच्या मुलास कधीच परहे करणार नाही. रंगराव ठामपणे बोलले. सुभद्रा संतापली व भांड्यांची आदळा आपट व फेकाफेक करू लागली. भांडी मल्हारकडेच भिरकावली जाऊ लागली. मल्हार वर्षाव चुकवत भेदरल्या उंदरागत इकडे तिकडे पळत बीळ शोधू लागला. आबा, आबा म्हणतच तो त्यांच्या पाठीमागं उभा राहत थरथरत डोळे गच्च भेटू लागला. मी सांगून ठेवते, 8 दिवसात त्याला जिथून आणला तिथं पोचता झाला पाहिजे. हवं तर 1,00,000-2,00,000 मी देईन, पण तो या घरात नकोच मला. तू भले मरूनही गेली तरी मला तल्लफ नाही, पण माझं पोरगं कुठंच जाणार नाही. रंगरावही संतापत बोलले व त्यांनी मल्हारला घेत घराबाहेर पडणं पसंत केलं. दारावर मागं पातेले, घागर, ताट, हंडे आदळत राहिले. मल्हारला खांद्यावर उचलत रंगराव रात्र चढेपर्यंत गोदाकाठावर फिरतच राहिले. फिरता फिरता पेटल्या काळजाने विचार करू लागले. घाटावर बसत त्यांनी मल्हारला मांडीवर घेतलं. गोदेच्या पाण्यात चंद्र हलत होता. शेवाळात अडकत होता. आपणही मल्हारला असंच पाण्यात अडकवून ठेवलं की काय? पण काढलं तर हा कुठं जाईल? त्यांच्या डोळ्यातले अश्रू गालावर मल्हारच्या चेहऱ्यावर पडली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.